शब्दमान आणि प्रेम. शुभ क्रिया. हं. पट आहे 358. तर शुभला माहीत असतं, की क्रिया खरं बोलत आहे. तर तसाच विषय बदलत बोलतो, "चल लंच करून घ्या आता, बोलू नंतर." तर इतक्यात क्रियाच्या कॅबिनमध्ये रिविका येते आणि सांगते, की "मॅम, इन्व्हेस्टर्स आले आहेत. ऑनगोइंग प्रोजेक्टबद्दल डिस्कस करायचं बोलत आहेत. तर कोणता टाईम फिक्स करू?" तर क्रिया बोलते, "माझ्या नवऱ्यासोबत झाली ही मीटिंग, की मी कळवते तुला. तसं त्यांना आत पाठवून दे." तर रिविका तसंच हसत "ओके मॅम" बोलून चालली जाते. तर शुभ हसतच बोलतो, "काय बालिश आहोत ना आपण खरंच. म्हणजे जगभर प्रेम दाखवत करतो." हो ना? येस. अगदीच हो. तर क्रिया बोलते, "आहेच एवढं प्रेम तर दाखवायला काय जातं? आणि बाय द वे तुझं जेवण केव्हा करणार आहेस तू?" तर शुभ सांगतो, "आता बसतो लगेच." तर क्रिया बोलते, "ठीक आहे चालेल, करून घे पटकन. आणि प्लीज हे परत असले क्वेश्चन डोक्यात मनात कुठेच येऊ देऊ नको, नाहीतर फटके देईन चांगले." तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग कॉल कट आणि तसंच दोघेही आपापल्या कामात बिझी होतात. फायनली. क्यूट कपल लिव्ह इन रिलेशनशिप. संध्याकाळी 6 वाजता शुभ काम ठेवून बाल्कनीत बसलेला असतो तर तेव्हा पार्किंगमध्ये क्रियाची कार एंट्री करते आणि क्रिया कार बाहेर येताच बाल्कनीत बघते तर शुभ बघताच स्माईल करतो. देन आवाज जाणार नाही म्हणून क्रिया तसाच कॉल करते आणि दोघे एकमेकांना बघत बोलतात. क्रिया बोलते, "बाल्कनीत काय चाललंय तुझं? नवीन कुठे काही सुरू केलंयस का?" तर शुभ बोलतो, "नाही गं, माझी वेडी बायको, असं काहीही नाहीये. मी जस्ट आत्ताच काम ठेवून आलोय इथे. असं मस्त वातावरण झालं होतं बाहेर आणि छान थंडी-थंडी हवा सुरू आहे, सो म्हणून." "हो का?" तर क्रिया थांब-थांब बोलून आजूबाजूला बघू लागते, लाइक पुढच्या बिल्डिंगमध्ये आणि बाजूच्या बिल्डिंगमध्ये आणि बोलते, "ठीक आहे, चालेल. कोणती कुठे मुलगी दिसत नाहीये, म्हणजे तू खरं बोलत आहेस." तर शुभ लगेच बोलतो, "ओह हॅलो, तू काही वेडी आहेस का? कोणती मुलगी दिसत नाही म्हणजे काय? म्हणजे माझ्यावर ट्रस्ट नाही आहे का तुला? नाही तेव्हा तर खूप चांगलं जीवापाड प्रेम आहे, तसाच विश्वास सुद्धा आहे. मग आज तो विश्वास कुठे गेला? आणि चुकून कोणती मुलगी उभी असती कोणत्या एका बाल्कनीत, तर तिच्यावर तू चांगलाच इश्यू केली असती आता, हो ना?" हां, वाटत तर तसंच आहे. तर क्रिया बोलते, "हो, मग केलीच असती. मी इतकी बोलत असते, बेबी चल बाल्कनीत बसू, कॉफी घेत गप्पा मारू, मस्त वातावरण आहे किंवा बाहेर चल, टेरेसवर चल." तर बिलकुल कधीच एका शब्दात नाही येत. पण आज चक्क मी नसताना असं बाल्कनीत येऊन बसलाय, तर डाऊट येणारच. का नाही येणार? तर शुभ बोलतो, "तू वर ये बेटा, तुझे डाउट सगळे क्लिअर करतो. ये, वर ये तू आधी." तर क्रिया तसाच कॉल कट करते आणि वर जाते आणि शुभ दार उघडून वाटच बघत असतो. तर क्रिया आत येताच उचलून घेतो क्रियाला आणि तसंच बाल्कनीत घेऊन जातो आणि मस्त तसंच उचलून घेऊन किस करू लागतो आणि फुल रोमॅन्टिक होत असतो. लाइक कंप्लीट रोमॅन्टिक कंटिन्यू किस. तर शुभ तसाच आत घेऊन येतो आणि बेडवर झोपवतो. तर क्रिया तशाच शुभची कॉलर पकडून बेडवर खेचून घेत किस करू लागते. एकदम डीप, फुल कंटिन्यू सग करत. देन 5 मिनिट नॉन स्टॉप करून झाल्यानंतर क्रिया शांत होत बोलते, "हाय बेबी, बेस्ट डे एंड होता आजचा खरंच." तर शुभ बोलतो, "अशी कशी किस करते गं तू पूर्ण 5 मिनिट कंटिन्यू? असा श्वास घ्यायला पण फुरसत नाही. बापरे! खूप जास्तच भारी अशी किसर आहेस. असं नाही वाटत का तुला?" तर क्रिया बोलते, "हे सगळं तुझ्याचमुळे शिकले मी. तूच आहेस माझा टीचर. मला काही नाही माहिती. आणि मी फक्त 5 मिनिट केलं, पण तू तर 10-15 मिनिटं कंटिन्यू करतो. त्याचं काय? मग तेव्हा काय बोलायचं? किंवा काय करायचं?" तर शुभ बोलतो, "मग तुझे ज्युसी लिप्स आहेच इतके सेक्सी तर काय करू?" तर क्रिया बोलते, "बस, तारीफ नको पुन्हा. आता चल चेंज करते, फ्रेश होते मी." तर शुभ बोलतो, "ओके ओ बेबी चल. आणि बाय द वे आज मूव्ही जायचं का?" तर क्रिया बोलते, "नाही बेबी, उद्या लास्ट डे करून इव्हनिंगपर्यंत जायचं आहे ना मला घरी, सो म्हणून." तर शुभ बोलतो, हॅलो, इव्हनिंगपर्यंत काही नाही हां. डायरेक्ट तुला सकाळी जायचं आहे, मग ते उद्या जा किंवा त्याच्या नेक्स्ट डे जा. तू असा विचारच कशी केली, की मी तुला इव्हनिंगला जाऊ देणार म्हणून?" तर क्रिया बोलते, "अरे बेबी, इव्हनिंग म्हणजे एकदम 6-7 वाजता निघायचं नव्हतं. 4ला निघाली असती आणि 6:30 पर्यंत घरी पोहोचली असती ना." तर शुभ बोलतो, "नाही, बिलकुल काही गरज नाहीये. डेमध्ये जायचं आणि तुला काय इतका विश्वास झाला का त्या ड्रायव्हरवर, जे एवढं रिस्क घेत आहेस?" तर क्रिया सांगते, "ट्रस्टची गोष्ट नाही आहे. मी असा विचार करून तुला बोललीच असती ना." तर शुभ बोलतो, "हे बघ रियू, हा काळ असा बदलत चालला ना, ज्याचा आपण विचार पण नाही करू शकत. कोणी कितीही जवळचा असू दे किंवा लांबचा असू दे किंवा कितीही जुना असू दे, काही फरक पडत नाही. लगेच विश्वास ठेवून वागायचं, बोलायचं नाही बिलकुल." तर क्रिया बोलते, "ठीक आहे, शांत हो आता. चल मी येते, फ्रेश होते. आधी चेंज करून घेते, ओके?" हां. रात्री 10 वाजता क्रियाला घरून कॉल येतो. मम्माचा तर बेडरूममध्ये बोलत असते
आणि शुभ हॉलमध्ये टीव्ही बघत असतो आणि मग क्रियाचं बोलणं झाल्यानंतर हॉलमध्ये येते आणि शुभला टीव्हीचा आवाज कमी करायला सांगते. तर शुभ बोलतो, "अगं बोल ना असंच, मला येईल ऐकायला. बोल, बोल." तर क्रिया चिडून बोलते, "एकदा सांगते ना ते प्लीज ऐकत जा हां शुभ तू. उगाच राग येण्यासारखं काही बोलशील तर 2 मिनिटात वाद होतील आपले." सो प्लीज एवढं पण क्रेझ नसावा की लिटरली पर्सनल रिलेशन्सवर त्याचा वाईट परिणाम होईल. अगदी बरोबर. खरंय, खरंय. तर शुभ लगेच म्यूट करतो आवाज आणि क्रियाचा हात आपल्या हातात घेत बोलतो, "हां बेबी बोल आणि खरंच सॉरी." तर क्रिया सांगते, "आता माझी घरी जायची इच्छाच नाही. खूप राग येऊ ना मला मम्मा आणि पप्पा दोघांचा." तर शुभ विचारतो, "काय? काय झालं?" क्रिया सांगते, "अरे बघ ना, आता सगळे रिलेटिव्हज त्यांच्या मुलांना सुट्ट्या लागल्या, एक्झाम झाल्या तर आमच्याकडे येतायत फिरायला अँड मला असं इरिटेट होत आहे ना, की खूप. काय करू मी आता?" शुभ विचारतो, "तू मम्माला सांगितली असतं तर काय बोलले ते? काय बोलणं झालं नक्की? सांग मला." तर क्रिया बोलते, "काही नाही, हेच बोलत होती, की तेच स्वतः यायचं बोलले तर काय करू? त्यांना काय नाही बोलू का? असं छान दिसतं का?" मी बोलले, "माझ्या रूममध्ये फक्त मी एकटी असेल आणि पंखुडीला घेईल मी माझ्याकडे. बाकी कोणालाही एंट्री नसणार आहे. मग बाकीच्यांचं तुम्ही बघून घ्या." तर मम्मा बोलते, "अगं असं कसं? 2 डबल बेड आहेत ना, मग आत्यासाठी आणि मामीसाठी ठेव ना, झोपू दे ना त्यांना तिथे. एवढं काय होतं?" तर मी चिडूनच बोलली, "मम्मा असंच असेल तर मी नाही येणार आणि यापुढे कधीच नाही येत घरी. रिलेटिव्हजला बोलव आणि त्यांचंच करत राहा." बापरे! एवढं बोलली क्रिया? तर शुभ बोलतो, "अच्छा मग काय बोलले ते?" तर क्रिया सांगते, "मग काही नाही, ते बेड काढून घेते बोलले आणि करेल वरच्या रूममध्ये वगैरे ॲडजस्ट. जेव्हापासून मी इकडे आली आहे ना, तेव्हापासून लग्नाचा टॉपिक काढून-काढून पागल करून ठेवले आहेत मला. त्या आत्या आणि मामीनी." अच्छा. यावेळेस फक्त लग्न बोलू दे. सरळच सांगून टाकते, "घ्या माझ्या नवऱ्याशी बोला, केव्हा करतो तो लग्न विचारा त्यालाच. उगाच माझं डोकं नका खाऊ." शुभ एकटाच हसायला लागतो आणि तसंच क्रियाला जवळ घेत बोलतो, "काल्म डाउन बेबी, रिलॅक्स हो. असं चिडचिड नको करू. जरा जास्तच गोड दिसते तू चिडचिड केली की." "हां, हो का?" तर क्रियाला परत राग येतो आणि तसंच चिडून बोलते, की "नालायक, तुला काय वाटतं? चिडचिड केली की क्यूट दिसते, अदरवाईज नाही दिसत का?" तर शुभ परत हक करून जवळ घेत बोलतो, "नाही गं माझं बाळ, तू नेहमीच गोड दिसते, क्यूट दिसते. झोपेतून उठल्यानंतर पण एकदम टवटवीत चेहरा दिसतो तुझा. लाइक असं वाटतं किस करून-करून पूर्ण खाऊन टाकू तुला." प्रिया बोलते, "हां, बस, बस असू दे आता. इतका मस्का लावायची काही गरज नाहीये." शुभ विचारतो, "तू जाणार आहेस ना आता घरी? पण इतके सगळे गेस्ट असल्यावर तू बोलणार कशी मला?" "आपलं कसं होईल? काय बोलायचं? कसं बोलायचं?" तर क्रिया बोलते, "मी बोलते बरोबर आणि ते आले म्हणून काय त्यांनाच वेळ देत बसणार नाहीये. माझं पण काम असणार आहे मला. सो तेव्हा मी रूममध्येच असते. सो तेव्हा बोलते मी तुला. ओके? आणि सांगून ठेवते आत्ताच, मी तिथे गेल्यानंतर बिलकुल भांडण नको आहे मला. बाहेर तू कुठेही जायचं नाही पार्टीच्या नावावर किंवा कशावर आणि उगाच हट्टीपणा करून मला त्रास द्यायचा नाही. खूप शांतपणे सांगत आहे, तसंच ऐकून घे. जास्त काही करशील तर खरंच सांगते, जेव्हा भांडण होईल तेव्हाच निघून येईल मी इकडे. कळलं का?" तर शुभ बोलतो, "बापरे! तू काय आहेस गं? खरंच म्हणजे बाकी मुली नीट समजावून सांगतात आणि तू डायरेक्ट धमकी देतेस मला? हां? बापरे बाप! रियाची काय दादागिरी सुरू आहे." नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काय होईल पुढे आता शुभ कसं शांत करेल? पार्ट 359 मध्ये बघणार आहे आपण आता यावर क्रिया काय बोलते आणि हे बोलणं कुठपर्यंत जातं आणि शुभ कसं शांत करतो क्रियाला आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. हं.